नमस्कार, गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जो गव्हाचा भुसा आपण मशरूम किंवा धिंगरी उगवण्यासाठी वापरतो त्याचं निर्जंतुकीकरण कसं करायचं, स्टरलायझेशन कसं करायचं। प्रथमतः 10 किलो भुसा हा आपण गोणीमध्ये मोजून घ्यायचा। कांदे भरण्यासाठी जी गोणी वापरतो ती गोणी आपल्याला वापरायची। त्यानंतर आपल्याला भुसाचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी 125 ml फॉर्मेलिन 100 लिटर पाण्यासाठी आपल्याला मोजून घ्यायचं आहे। फॉर्मेलिन हे बॅक्टेरियल ग्रोथ कमी करतं भुशामधलं। त्यानंतर आपल्याला 7.5 ग्रॅम 22 टीन बुरशीनाशक हे आपल्याला 100 लिटर पाण्यासाठी मोजून घ्यायचं। 22 टीन आणि फॉर्मेलिन मोजल्यानंतर आपल्याला एका ड्रममध्ये 100 लिटर पाणी भरून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या पाण्यामध्ये आपण पहिलं केमिकल ते म्हणजे फॉर्मेलिन 125 ml ॲड करणार। त्यानंतर त्याच पाण्यामध्ये आपल्याला नंतर 7.5 ग्रॅम 22 टीन जे बुरशीनाशक आहे ते आपण आता त्यामध्ये टाकतो आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आणि ह्या बादलीमध्ये सध्या 10 लिटर पाणी आहे, त्या 10 लिटर पाण्यामध्ये आपण हे केमिकल मिक्स केलेले आहे। नंतर ही 10 लिटरची बादली आपल्याला आपण जो ड्रम भरला होता 100 लिटरचा त्यामध्ये आपल्याला ह्या 10 लिटर ची बादली आपल्याला टाकायची आणि व्यवस्थित पाणी ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे एकूण पाणी आपल्याला या ड्रममध्ये 100 लिटर झालं आहे। त्या 100 लिटर पाण्यामध्ये आपण जो 10 किलो भुसा कोरडा भुसा जो आपण मोजला होता गव्हाचा तो त्याला त्या पाण्यामध्ये आपल्याला त्याला बुडवायचं आहे। आणि बुडवल्यामुळं त्या भुशामधले जे बुरशी असेल, जीवाणू असतील ते सर्व मरून जातील, भुसा आपला स्टरलाइज होईल। नंतर त्याला आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीने बांधायचं आहे, म्हणजे आपला भुसा व्यवस्थित स्टरलाइज होईल।